करण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतो. नंतर दृष्टीदोष, चिडळेपणा यामुळे निर्बंध येतो. म्हणजे चिडवत राहतात आणि मग त्याला तर उपाय दिसत नाहीत आणि त्यामुळे मुलं चिडवतात आणि त्यातून तो निराश होतो. वाचा दोष श्रवण, म्हणजे या वेळेला अशा वेळेला आपण काय करायला हवं? दृष्टीदोष, चिडळेपणा किंवा वाचा दोष या वेळेला आपल्याला काय करता येईल? योग्य त्या डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आपण त्यांना सांगू शकतो. योग्य त्या याच्यासाठी दोषासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं, त्या केंद्रामध्ये जाऊन त्याची योग्य तपासणी करून घेणं हे त्याला आपण सांगू शकतो आणि ते आपण सांगायचं. सतत जाणवणारा थकवा किंवा मरगळ ही काही वेळेला मुलं सगळ्यामध्ये भाग घेतात आणि मग त्यांना खूप होत नाही ते की, आणि आपण हे त्याच्याच मुलांना बोलवतो नाही तू हे चांगलं करतो असं आपण करतो आणि त्याच्यावर मग तो ताण येतो, शारीरिक ताण येतो, त्याला योग्य पुरेशी विश्रांती सुद्धा मिळत नाही आणि त्यातून त्याला बराच थकवा जाणवतो. अशी समस्या होते की त्याला विश्रांतीच नाही. भावनिक लैंगिक अवयव सतत हाताळणे या कालावधीमध्ये किशोरवयात येत असताना काही मुलांना सायबर कॅफे किंवा त्या साईट्स असतात त्यांची माहिती मिळालेली असते. त्यांच्यापेक्षा थोडेसे मोठी मुलं म्हणजे ज्या ग्रुपमध्ये असतात त्यांच्याकडून माहिती मिळते आणि त्यातून ते म्हणजे अशास्त्रीय माहिती असते आणि त्यातून काहीतरी प्रयोगशीलता त्यांची फाळते, काहीतरी करून बघितलं पाहिजे आणि म्हणून मग शाळेत करायला लागतात आणि ती समस्या होऊ शकते काही वेळेला. तर त्यांची योग्य रीतीने म्हणजे त्याच वेळी दखल नाही घेतली तर याच वेळी पालक आणि शिक्षक आपण सगळ्यांनी आणि त्या मुलांच्या अवतीभोवतीचे जे काही मुलं आहेत त्यांनी सगळ्यांनी जर नोट केलं, निरीक्षण केलं तर त्यातून त्याला आपण बाहेर काढू शकतो. त्याला योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्यायला सांगणं हे आपण करू शकतो आणि समस्येपासून त्याला दूर करू शकतो. नंतर भावनिक समस्या काय येऊ शकतात की तीव्र भावनिक आंदोलन, त्यानंतर लहरीपणा, टोकाचे विचार येतात त्याच्यामध्ये, एक तर होय नाही तर नाही, एकदम टोकाचं काहीतरी करायचं असतं त्यांना. त्यामुळे लहरी आणि अतिभावनाशीलता, कधी कधी अगदी मुली खूप म्हणजे संवेदनशील होतात की जरा कुठे शिक्षक किंवा कोणी बोललं की लगेच झाडाला रडायला लागतात, खूप रडायला लागतात, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त रडतात कधी कधी, अगदी क्षुल्लक कारण असलं की त्यामुळे एवढं काही रडण्याची गरज नसतं असं आपल्याला वाटतं, पण ती इतकी संवेदनशील झालेली असते की तिचं रडूच आवडत नाही, असंही कधी कधी होतं. तर हे सगळे भावनांचे हिंदोळे किंवा लहरीपणा हा या कालावधीमध्ये जाणवतो. तर तो जर खूप वेळा दिसून आला, वारंवार घडत राहिला असतो या बऱ्याच कालावधीपर्यंत होत राहिलं तर मात्र ती समस्या होऊ शकते. नैराश्य, आत्महत्येचा प्रयत्न आपण बघतो आजूबाजूला पेपरमध्ये वाचतो की जरा सुद्धा अपयश पचवता येत नाही त्या मुलांना. जरा जरी अपयश आलं तरी त्याला हिमतीने आपण सामोरं जायचंय, यातनं आपण बाहेर पडायचंय हे त्यांना नाही होत आणि थेट आत्महत्येचा म्हणजे टोकाचा निर्णय, एकदम टोकाचा